जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शने। खामगावमध्ये निदर्शने करत हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। 3 महिन्यात 2 वेळा अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय। तर या संकटातून वाचलेल्या पिकांवर हुमणी अळी, करपा, येलो मोझॅक अशा रोगाने आक्रमण केल्याने उर्वरित पिकं देखील हातातून निघून गेले। त्यामुळे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार निदर्शने करण्यात आली। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनवर जो येलो मोझॅक, पराठीवर लाल्या पडला, तसेच हुमणी अळीने जे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी SDO साहेबांना निवेदन दिलेले आहे। आमच्या निवेदनाचा लवकरात लवकर त्यांनी विचार करावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर येईल। कारण येलो मोझॅकमुळे आज हजारो हेक्टरचं खामगाव तालुक्यातलं सोयाबीन हे संपलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे। पराठीवर सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे पानगळ झालेली आहे, त्यामुळे शेतकरी खूप संकटात आला आहे। यांनी निवडणुकीत जाहीर केले होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू। आतापर्यंत निवडणूक होऊन बराच काळ उलटून गेला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही, परंतु आता शेतकरी अडचणीत असल्यामुळे शिवसेना ही रस्त्यावर उतरणार आणि नक्कीच त्यांना शासनाने त्यांचे पंचनामे करून त्यांच्या खात्यात हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, यासाठी या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेले आहे।